नमस्कार वाईटी फॅमिली, आज आपण शिकणार आहोत साबुदाणा बटाट्याचं योग्य असं प्रमाण घेऊन 200 साबुदाणा बटाटा चकली उपवासाच्या कशा पद्धतीने बनवायच्या हे आज आपण शिकणार आहोत। तर तुम्हाला हे साबुदाणा आणि बटाट्याचं योग्य प्रमाण घेऊन उपवासाचे 200 साबुदाणा बटाटा चकली कशा पद्धतीने बनवायचे हे जर तुम्हाला शिकायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यूच पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले यूट्यूब चॅनल @तृप्ती मेरे कुकिंग अँड ब्लॉगिंग वरती। सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल, अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते। आज आहे 27 एप्रिल 2024 आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे। त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या या नवीन कुकिंग व्हिडिओला सुरुवात करते। गाईज, जसं मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की आज आपण शिकणार आहोत साबुदाणा आणि बटाट्याचं योग्य प्रमाण घेऊन उपवासाचे 200 साबुदाणा बटाटा चकली कशा पद्धतीने बनवायचं ते आज आपण शिकणार आहोत। तसेच हे साबुदाणा बटाटा चकली आजच्या व्हिडिओमध्ये 200 झाल्यात की नाही हे सुद्धा आपण मोजून पाहणार आहोत। आणि हो गाईज, आजचा हा आपला 2024 मधला उन्हाळी वाळवणाचा वर्षभर टिकणारा तिसरा पदार्थ आहे साबुदाणा बटाटा चकली। तर चला तर मग अधिक वेळ न दवडता आपण आपल्या डायरेक्टली रेसिपीकडे वळूया। बटाटे छान असे प्रथम बॉईल करून घ्यायचे आहेत। 2 किलो बटाटे अशा पद्धतीने बटाटे उकडल्याच्या नंतर अशा पद्धतीने ह्याचे साल काढून घ्यायचे आहेत। मी आता ह्याचे साल काढून घेते सर्व बटाट्यांचे आणि मग अशा पद्धतीने हा बटाटा सर्व सोलून घेतलेला आहे। बटाटा सर्व बॉईल केलेला सोलून घेतलेला आहे। हा बटाटा खिसून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने हा सर्व बटाटा खिसून घेतलेला आहे। आता हा भिजवलेला साबुदाणा ह्याच्यामध्ये ॲड करायचा आहे। थोडासा असा कुस्करत हा साबुदाणा ह्याच्यामध्ये। हा वाईटी फॅमिली, तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिला असेल आपण बटाटा उकडून सोलून किसून घेतलेला आहे। आता ह्या किसलेल्या बटाट्यामध्ये रात्रभर भिजवलेला हा साबुदाणा ॲड करायचा आहे। मिक्सरला फिरवलेली ही नुसती हिरवी मिरची ह्याच्यामध्ये ॲड करायची आहे। चवीसाठी सॉल्ट ॲड करून छान असं हे साबुदाणा बटाटा चकलीचं मिश्रण छान असं एकजीव करून मळून घ्यायचं आहे। हे मळल्याच्या नंतर जवळजवळ 15 ते 20 मिनटं मुरण्यास ठेवायचं आहे। आणि 15 ते 20 मिनटं मुरल्याच्या नंतर काय करायचं, जमिनीवर स्वच्छ अशी ही चादर अंथरायची, त्याच्यावरती प्लास्टिकचा कागद अंथरायचा आहे। त्याच्यावरती कोणतेही तेल वगैरे काहीच लावायचं नाही आहे, कारण आपण याला हे वर्षभर हे टिकवायचे आहे। त्याच्यामुळे प्लास्टिकच्या कागदाला कोणतंही तेल किंवा तूप लावून घ्यायचं नाही आहे। तर पहा, आपण हे साबुदाणा बटाटा चकलीचं मिश्रण सोऱ्यामध्ये अशा पद्धतीने भरल्याच्या नंतर आता आपण हे छान असे कागदावरती ह्याच्या चकल्या पाडत आहोत। हे साबुदाणा बटाटा चकली तुम्ही फॅन खाली किंवा ऊन आलं की उन्हामध्ये सुद्धा वाळवून घेऊ शकता। पहा वाईटी फॅमिली, आता साबुदाणा आणि बटाट्याचं काय योग्य प्रमाण वापरायचं हे 200 साबुदाणा बटाटा चकली करण्यासाठी ते सांगते। साबुदाणा अर्धा किलो घ्यायचा आहे आणि बटाटे हे 2 किलो घ्यायचे आहेत। हे योग्य प्रमाण आहे पहा या उपवासाच्या साबुदाणा बटाटा चकली बनवण्यासाठी। तर अशा पद्धतीने आपल्या या उपवासाच्या साबुदाणा बटाटा चकली तयार झालेली आहेत। आता ही फॅन खाली छान अशी 1 दिवस कडकडीत वाळून देणार आहे आणि उन्हात 1.5 तास ठेवणार आहे। पहा, अगदी कडकडीत ह्या वाळलेल्या आहेत। 1 दिवसात ह्या कडकडीत वाळलेल्या आहेत। आता आपण ह्या मोजण्यास घेऊयात। तुम्ही व्हिडिओवरती नवीन असाल आणि तुम्हाला असेच नवनवीन रेसिपी शिकायची असेल आणि याचा स्वाद घ्यायचा असेल तर असेच नवनवीन रेसिपींच्या अपडेटसाठी आपले यूट्यूब चॅनल @तृप्ती मेरे कुकिंग अँड ब्लॉगिंगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आता ह्या उपवासाचे साबुदाणा बटाटा चकली वाळल्याच्या नंतर ह्या 200 झालेत की नाही ते पण आपण मोजून पाहणार आहोत। 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25
26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71
72, 73, 74, 75, 76, 77, 78, 79, 80, 81, 82, 83, 84, 85, 86, 87, 88, 89, 90, 91, 92, 93, 94, 95, 96, 97, 98, 99, 100. तर पहा वायटी फॅमिली, तुम्ही जर व्हिडिओ व्यवस्थित अगदी पाहिला असेल तर आपण अर्धा किलो साबुदाणा आणि 2 किलो बटाट्यापासून 200 उपवासाच्या ह्या साबुदाणा चकल्या आपण बनवलेल्या आहेत. ह्या तुम्ही वर्षभर अगदी स्टोअर करू शकता आणि हवं तेव्हा केव्हाही तळून तुम्ही खाऊ शकता. तर गाईज पहा, अशा पद्धतीने आपण ह्या साबुदाणा आणि बटाट्याचं असं योग्य प्रमाण घेऊन 200 अशा ह्या साबुदाणा बटाटा चकली बनवलेल्या आहेत. पहा तर झाल्यात की नाही पहा. बरोबर आपण जर अर्धा किलो साबुदाणा आणि 2 किलो बटाटे हे जर प्रमाण घेतलं ना तर 200 साबुदाणा बटाटा चकली उपवासाची सहज होतात पहा. आणि इतके उत्कृष्ट होतात, चवीला खूप सुंदर होतात पहा. असेच मस्त चमचमीत झणझणीत रेसिपी तुम्हाला शिकायची असेल आणि ह्याचा स्वाद घ्यायचा असेल तर आपले यूट्यूब चॅनल @तृप्ती मिरे कुकिंग अँड ब्लॉगिंगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा, म्हणजे जेव्हा माझे कुकिंग अँड ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमीत झणझणीत रेसिपी तुम्हाला शिकायला मिळतील आणि त्याचा स्वादही घ्यायला मिळेल. धन्यवाद. हॅव अ गुड डे. भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या, मस्त खा आणि स्वस्थ राहा. धन्यवाद. बाय बाय.